आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। शिर्डीमध्ये भाविकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं। नववर्षानिमित्ताने शिर्डीच्या साईबाबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसेच तब्बल 4 टन फुलांचा वापर करून मंदिराला सजावट केली गेली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली। नव्या वर्षाचं स्वागत करत भाविकांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। 500 ड्रोनच्या माध्यमातून गोव्यामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं। नवीन वर्षाचं स्वागत करत गोव्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला। अलिबाग, नागाव, श्रीवर्धन, दिव्यागार या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातून दिव्यागार समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक दाखल झालेत। नवीन वर्षाच्या स्वागताला गोव्यात उत्साहाचं भरतं आलं होतं। गाण्याच्या ठेक्यावर तरुणाईंना चांगलाच ठेका धरत नव्या वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन केलं। पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी झाली। पालघरच्या केळवा, चिंचणी, डहाणू, बोर्डी या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। मुंबईच्या गोराई समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता। नवीन वर्षानिमित्तानं अमरावती शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाअंतर्गत यमदूताची प्रतिकृती साकारत हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली। नवीन वर्षाचं स्वागत करत पोलिसांकडून हा उपक्रम राबवण्यात आला। सांगलीच्या राम चौकातही नवीन वर्षाचं स्वागत करत दूध वाटप करण्यात आलं। दारू नको दूध प्या या उपक्रमाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। नवीन वर्षाचं स्वागत करत असताना अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांची 7 पथकं तैनात होती। 7,500 पोलिसांनी नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती करडी नजर ठेवली। नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनानं केली। आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। तर नवीन वर्षाच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आणि संत्र या फळांची आकर्षक सजावट केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्रींनी दिली। श्री विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा, श्री संत नामदेव पायरी इथे झेंडू, शेवंती असं तोरण बांधण्यात आलंय। कामिनी त्याचसोबत 300 किलो फुलांचा वापर करण्यात आलाय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी दिलेली माहिती ऐकूयात। आज 1 जानेवारी 2025 या इंग्रजी वर्षातला पहिला दिवस आहे आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचे भक्तांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। गेलेलं वर्ष आणि आता आजचं पहिला दिवस म्हणजे वर्षाचं स्वागत हे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाने हे भाविक भक्त करत आहेत। पुण्याचे भाविक जे आहेत त्यांनी ही मंदिरामध्ये आकर्षक सजावट केलेली आहे। संत्री आणि फुलं अशी ही सजावट आहे। नामदेव पायरी इथं सुद्धा अशी सजावट करण्यात आलेली आहे जेणेकरून वर्षाचं स्वागत अत्यंत आनंदामध्ये करण्यात आलेलं आहे। हे जे पूर्ण वर्ष आहे ते सर्वांना सुखसमृद्धीचं जावो हा त्यामागील हेतू आहे। त्याप्रमाणे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण पांडुरंगाच्या गाभाऱ्यातून हे थेट दृश्य दाखवत आहोत आणि सर्वांना हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जावं अशीच मनोकामना करत आहोत। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। आज 1 तर 2025 या नव्या कोऱ्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जाते। आजपासून देशात अनेक मोठे बदल काही लागू होणार आहेत ज्याचा प्रभाव प्रत्येक कुटुंबावर आणि प्रत्येकाच्या खिशावर पडणार आहे। या बदलांमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या LPG सिलेंडरच्या किमतीपासून ते UPI पेमेंटपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे। तर हे काही बदल होणार आहेत 2025 या नवीन वर्षामध्ये। यामध्ये गॅस सिलेंडरचे दर असतील किंवा हवाई इंधनाचा दर असेल यामध्ये बदल होणार आहेत। EPFO कडनं पेन्शनधारकांसाठी सुद्धा काही नवे नियम असणार आहेत। पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेतनं रक्कम काढता येणार आहे। तर कार खरेदीच्या उत्पादन शुल्क आणि खर्चामध्ये वाढ होणार आहे। त्यामुळे नवीन वर्षात कार खरेदी
महागणार आहे. तसंच UPI पेमेंटची मर्यादा देखील वाढवली जाण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स आणि बँकेक्सच्या एक्सपायरी दिवसांमध्ये बदल करण्यात आले, तर त्रैमासिक आणि सामायिक करार शेवटच्या मंगळवारी केला जाईल. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. बिहारच्या रांचीमध्ये सुद्धा नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येने इथे नागरिक एकत्र गोळा झाले होते. उत्तराखंडच्या मसुरीमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक एकत्रित आले. मध्यरात्री पर्यटकांनी जल्लोष करत स्वागत केलं. काश्मीरच्या सोनमार्गमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटत पर्यटकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. बर्फवृष्टीमध्ये नाचत फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचा आनंद साजरा केला गेला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये सुद्धा नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. हावडा ब्रिजला नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये नवीन वर्ष उत्साहात साजरं करण्यात आलं. हिमाचल प्रदेशची राजधानी मनाली इथे सुद्धा नवीन वर्षाचा उत्साह बघायला मिळाला. मॉल रोडवरती पर्यटकांनी एकत्रित येत नववर्ष साजरं केलं. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत झालं. जोरदार आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप दिला गेला. युरोपमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्साह बघायला मिळाला. लहान मुलांसोबतच नागरिकांनी ख्रिसमसचा आनंद लुटत नवीन वर्षाचंही स्वागत केलं. अबुधाबीमध्ये सुद्धा नववर्ष उत्साहात साजरं झालं. यावेळी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. सिंगापूरमध्ये देखील नवीन वर्ष उत्साहात साजरं करण्यात आलं. यावेळी नेत्रदीपक रोषणाईनं परिसर झळाळून निघाला. तैवानची राजधानी तैपेईमध्ये नवीन वर्षाचा उत्साह बघायला मिळाला. जपानच्या राजधानी टोकियोमध्ये नवीन वर्षाचा उत्साह दिसत होता. नेत्रदीपक रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं परिसर झळाळून निघाला. मलेशियामध्ये सुद्धा नवीन वर्षाचा उत्साह आहे. राजधानी क्वालालंपूरमध्ये नवीन वर्ष उत्साहात साजरं करण्यात आलं किंवा नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं. आणि आता एक मोठी बातमी आहे राज्यातनं. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी या गावामध्ये राडा झाला. अगदी किरकोळ कारणातून 2 गटामध्ये जोरदार हाणामारी झाली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरनं 2 गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासोबतच पोलिसांचा ताफा दाखल झालाय आणि परिस्थिती नियंत्रणात आणली जाते. काही दुकानं वगैरे फुटलेत. आम्ही आरोपींचा शोध घेतोय. माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे. सध्या आता गावात शांतता आहे. आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल. आणि यानंतर एक मोठी बातमी येते ती बघूयात. नवीन वर्षामध्ये मुंबईकरांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पाणीपट्टी वाढीचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतलाय. या संदर्भातला अहवाल जल अभियंत्यांनी पालिका आयुक्तांना पाठवलाय. गेली 2 वर्ष मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आलेली नव्हती. अशातच वाढती महागाई आणि लोकसंख्या बघता जलविभागाच्या खर्चात 15% वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढीचा निर्णय जलविभागानं घेतलाय. आस्थापना खर्च आणि राज्य सरकारला भातसा धरणाच्या पाणीपुरवठ्याची देण्यात येणारी रॉयल्टी तसंच धरण आणि इतर देखभाल खर्च, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, विद्युत खर्च याची गोळाबेरीज करून पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. प्रशासनानं दरवर्षी 8% पाणी दरवाढ करण्यास स्थायी समितीकडनं 2013मध्येच मान्यता मिळवली असली तरी यंदा डिसेंबरमध्ये हा प्राथमिक प्रस्ताव सादर करण्यात आलाय. राजकीय विरोधामुळे मागील 2 वर्षात पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. यंदाही पालिका निवडणुकीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची.
मुंबईमध्ये घराचं स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा प्रयत्न करत असून नव्या वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन आहे. दिवाळीत लॉटरी काढली जाईल, त्यात अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न, अशी माहिती म्हाडा प्राधिकरणाने दिली. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा महामार्गाचं काम नवीन वर्षातच पूर्ण होणार आहे. पुण्यातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी लवकरच भादाव येथील काळ नदीवरील पूल बांधला जाईल, असं खासदार सुनील तटकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करत नवीन वर्षाची सुरुवात केली. रक्तदानानंच आपल्याला दुसऱ्याचा जीव वाचवता येतो. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांकडून लाखोंचं दान मिळतंय. मंदिर समितीला 1 जानेवारी ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत 53,97 लाखांचं दान मिळाल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. नवीन वर्षात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. गोखले, कर्नाक, विक्रोळीसोबतच इतर नवीन पुलांची कामं नवीन वर्षात पूर्ण होणार आहेत, असे संकेत महानगरपालिकेकडून मिळत आहेत. त्यामुळे प्रवास आणखी वेगवान होणार आहे. पालिकेनं मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, दादर चौपाटी अशा सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत 31 डिसेंबरला झालेल्या कचऱ्याचं संकलन करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी विविध संयंत्रांसोबतच 5,000 अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. रंगानं हिरवट, चवीला गोड आणि आवळ्यापेक्षा मोठ्या आकाराच्या ॲपल बोरांची सध्या बाजारात चलती आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला या बोरांचा हंगाम सुरू होतो. ही बोरं सध्या किरकोळ बाजारात 100 रुपये किलोनं मिळत आहेत. नवीन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर आता वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणनं केली आहे. कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येत असून 4,62,000 जणांनी गो ग्रीनचा पर्याय निवडलाय. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई जलद गतीनं व्हावी यासाठी ठाणे महापालिकेनं 6 कोटींचा रोबो आणला. मात्र कोट्यवधींचा हा रोबो 3 वर्षांपासून धुळखात पडला असून साफसफाईसाठी सध्या भाड्याच्या वाहनांवरती लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी झाली आहे. अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी आलेत. 2 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी जवळपास 8 ते 10 लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात देखील काही बदल करण्यात आलेत. तर याच संदर्भात आणखी माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी कोरेगाव भीमावरनं अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत. अभिजित, कितीच्या अंदाजानं गर्दी आत्ता तिथं असेल आणि साधारण संपूर्ण दिवसभर कसं असतं नियोजन कार्यक्रमाचं? नक्कीच आज 1 जानेवारी आहे आणि पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207वा जो खरं तर शौर्य दिवस आहे तो पार पडतो आहे. राज्यभरातून लाखो अनुयायी आता हळूहळू या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे. प्रशासनाकडून देखील मोठं नियोजन या आजच्या दिवसाचं करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे जे आहेत ते लोक 9.5 ते 10 लाख लोक काल आणि आज अशा 2 दिवसात जे आहे ते विजयस्तंभाला मानवंदना करतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. आता गर्दी जी आहे ती हळूहळू वाढताना पाहायला मिळते. प्रशासनाकडून देखील तगडा बंदोबस्त आहे. कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 7 ते 8 हजारांपेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. फुलांची आकर्षक सजावट जी आहे ती या विजयस्तंभाला करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत काही अनुयायी आहेत जे राज्यातल्या विविध ठिकाणाहून आलेले आहेत. मला सांगा, काय भावना आहेत तुमच्या? 207वा शौर्य दिन आहे, अभिवादन करण्यासाठी पोहोचलाय. 207वा वर्धापन दिनानिमित्त सगळ्या आंबेडकरी जनतेला, अनुयायांना शुभेच्छा आणि लोकांना नवीन वर्षाचा इथं आल्यानंतर एक ऊर्जा मिळते आणि वर्षभर बाबासाहेबांच्या विचारावर वाटचाल करण्याची, त्यांच्या कार्यात छोटासा का होईना
एक हातभार लावण्याची एक ऊर्जा इथं मिळते आणि या ऊर्जेवर आंबेडकरी जनता जगत असते. जवळजवळ 17-18 लाख लोक इथं व्हिजिट करतात आणि ते आपल्या घरी जाऊन प्रशासनाकडून योग्य तयारी केली आहे का या सगळ्याची? प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे? प्रशासनाने तयारी पूर्ण केलेली आहे, परंतु काही कमतरता राहिलेल्या आहेत. जसं की लोकांना आपण रात्री पण बघितलं की लांबच लांब पण चालत यावे लागले आणि लोकांना येण्यापर्यंत इथं पोहोचण्यासाठी जी अडचण निर्माण झाली ती कुठं प्रशासनाने दूर केली पाहिजे होती, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. काय वाटतं आज शौर्य दिवस आहे 207वा, कशा भावना आहेत? खरं तर एक अतिशय ऊर्जादायक आणि अभिमानास्पद आमची भावना आहे. खऱ्या अर्थानं आमचं नववर्ष आज सुरू होतं. जो संघर्ष केला, संघर्षात तुमचा दासत्व आमचं जे आजच्या दिवशी मोकळं झालं असं समजतो आणि आजच्या दिवसाने आम्ही खऱ्या अर्थानं जे जातीयवादी शक्त्यांना, जात्यांच्या शक्त्यांना आम्ही पुरवलं. हे सगळे अनुयायी आता खरं तर अभिवादनासाठी दाखल व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते. मोठा तगडा बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आरोग्याच्या सुविधा जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात आलेल्या आहेत. सीसीटीव्ही सर्व्हलन्स या सगळ्या भागाचा करण्यात आलेला आहे आणि आज 207वा शौर्य दिन जो आहे तो पुणे जिल्ह्यातील या कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभावरती मोठ्या उत्साहाने पार पडताना पाहायला मिळतोय. अभिजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या. चालू गळीत हंगामाची ऊस दराचा पहिला हप्ता 3,204 रुपये तर एप्रिलपासून सभासदांना मोफत साखर घरपोच पोहोचवण्याचा निर्णय जाहीर केलाय. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे टप्प्याचं 100% काम पूर्ण झालंय. अखेरच्या टप्प्यातील काम पूर्ण होताच मार्चमध्ये वाहतूक सेवा सुरू करण्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं नियोजन आहे. त्यामुळे नव्या वर्षात नागपूर मुंबई प्रवास अतिवेगवान म्हणजेच केवळ 8 तासात होणार आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्यात आले. हा महत्वाकांक्षी कॉरिडॉर 29 किलोमीटरचा असून यात 22 स्थानकं असणार आहेत, तर यातील 2 स्थानकं भूमिगत असणार आहेत. 2029 पर्यंत ही मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होऊ शकते. 2024 हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं. 2023 मधील सर्व उच्चांक मोडीत काढून औद्योगिकीकरण पूर्वकाळापेक्षा गतवर्षात जास्त झालं. तापमान सरासरी 1.5 अंश सेल्सिअसनं वाढल्याची माहिती समोर आली आहे. सलग 13 महिने सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत 29 लाख टन साखरेचं उत्पादन केलं. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर हंगामानं आता गती घेतली आहे. साखरपट्ट्यात चांगली थंडी असल्यामुळे साखर उतारा देखील चांगला मिळत असल्यामुळे गाळपाला वेग आलाय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी नियमित बैठका घेऊन अडचणी सोडवाव्यात असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळं सुरू होणार आहेत. अशातच केंद्र सरकारनं विमानतळाच्या सुरक्षेसाठी 2800हून अधिक केंद्रीय उद्योगातील सुरक्षा दलाचे कर्मचारी मंजूर केलेत. यात नवी मुंबई विमानतळासाठी 1840 पदांचा समावेश आहे. सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 7 दिवसांनी म्हणजे 6 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. आयटीडी सिमेंटेशनला वाढवण बंदराचं कंत्राट मिळालंय. 2025 या वर्षापासून या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळणार आहे. सर्व 76,220 कोटी रुपये खर्च करून बांधलं जाणारं वाढवण बंदर देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ते 26 मार्च दरम्यान या परीक्षा सुरू होणार आहेत. 439 परीक्षा केंद्रावरती 1,38,000 विद्यार्थी परीक्षा देतील. उत्तर प्रदेश येथील प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्तानं रेल्वे विभागाच्या IRCTCकडनं भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील भाविकांसाठी 15 जानेवारीला पुणे स्थानकावरनं विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहे. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल सुरू करण्यात येत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे. लाल कांद्याची सोलापूर बाजारात 36,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1 लाख क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 15,000 क्विंटलची आवक झाली. तर राज्यात जवळपास 2,30,000 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,400 रुपयांपासून ते 2,650 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.
नागरिकांची सुरक्षितता तसंच दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आजपासून राष्ट्रीय महामार्गावरती हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे. दुचाकी चालक आणि मागे बसलेला त्याचा सहप्रवासी अशा दोघांनी हेल्मेट वापरणं सक्तीचं आहे. ठाणे शहरातील घोडबंदर येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावतेय. या समस्येविषयी मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि आमदार केळकर यांच्यात बैठक झाली. बैठकीत ठाणे शहराला मिळणाऱ्या 50 दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यापैकी 25 MLD पाणी पुरवठा करण्याबाबत हालचाल सुरू झाली आहे. उशिरा झालेला धान्य पुरवठा तसंच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचं धान्य वितरण रखडलं. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यातील सुमारे 24 लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेलं नाही. आणि आता एक मोठी बातमी आहे. वाल्मिक कराडला 15 दिवसांची CID कोठडी देण्यात आली आहे. कराडला 14 तारखेपर्यंत म्हणजेच 15 दिवसांची CID कोठडी मिळाली असून 15 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती, मागून घेण्यात आली आहे आणि कोर्टानं 15 दिवसांची वाल्मिक कराडला CID कोठडी दिली देखील. वाशिमच्या बोरखेडी आणि केकत गावाच्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केलं. केकत उमरा रस्त्याचं रखडलेलं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली. मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पुण्यात CID समोर शरण आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यांपासून फरार होता आणि या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड सोलापूरला देवदर्शनासाठी गेला होता असा दावा कराड समर्थकानं न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला. वाल्मिक कराडनं शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नाही, हत्येतील फरार आरोपींना बिलकुल सोडणार नाही असं फडणवीसांनी ठणकावलं. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केल्याचं ते म्हणाले. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनाच केली असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला. दरम्यान सूर्यवंशीची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. 1 जानेवारीपासून जळगावात राष्ट्रीय महामार्गावरती हेल्मेट सक्ती करण्यात आली. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी हा आदेश जारी केला. ऑनलाईन खरेदी दरम्यान मोबाईल बॉक्समध्ये मोबाईलऐवजी साबण मिळाल्याचा प्रकार रावेरच्या तांदलवाडीमध्ये उघडकीस आला. सुनील पाटील असा फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 12,500 रुपयाचा मोबाईल त्यांनी ऑनलाईन ॲपवरनं ऑर्डर केला होता. आमदार बालाजी कल्याणकर यांनी नांदेडच्या पावडेवाडीमध्ये निर्माणाधीन उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली आणि लवकरच रुग्णालयाचं काम पूर्ण होणार असून नववर्षात रुग्णालय सुरू होईल अशी माहिती कल्याणकर यांनी दिली. दोडामार्गाच्या तिलारी खोऱ्यात तस्कर हत्तीची दहशत पसरली आहे. दिवसाढवळ्या हत्ती रस्त्यावरती फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोंदियातील बालाघाट ते तिरोडा मार्गावरील अवंतीबाई चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आलाय. अनेक वर्षांपासून नागरिकांकडून सिग्नल बसवण्याची मागणी होत होती. या मागणीला अखेर यश आलंय. या होत्या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या. बातमी 36 जिल्ह्यांची. या बुलेटिनमध्ये आपण बघितल्या संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या आपण बघितल्या. मात्र